नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात. आज मी आहे इंदापूर तालुक्यातल्या इंदापूर पंचायत समितीच्या आवारामध्ये आणि या ठिकाणी पावसाचं महिला रणरांगीने उपोषणाला बसलेले आहेत. तर त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांचे काय विषय आहेत ते मी आज त्यांना विचारणार आहे तिथं बसून. उपोषणाला जागा नाही, आपण हे बघू शकता की उपोषण स्थळ कसं. हा तालुका राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांचा तालुका आहे आणि त्यांच्या तालुक्यामध्ये पंचायत समितीची अशी अवस्था आहे, उपोषणकर्त्याची अशी अवस्था आहे. म्हणजे पंचायत समितीच्या आवारात उपोषणकर्त्यांना बसायला जागा नाही. एक तर रोडच्या कडेला बाहेर बसायचं म्हणजे तिथं वाहनांची वर्दळ असते. जर एखादं वाहन आलं, कुठं धडकलं तर त्याला जबाबदार कोण. त्याचबरोबर आतमध्ये बसलं जातंय पावसामुळं, तर ती जिथं बसायची जागा आहे ती इमारत ही आपली दाखवा कशी आहे. तर ह्या इमारतीची अवस्था अशी आहे. तर त्या महिला उपोषणाला बसलेल्या आहेत. तर आपण इथं खाली बसून त्यांना सुद्धा प्रश्न विचारू की त्यांचे नेमके मुद्दे काय आहेत. तर त्यांचे मुद्दे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे नेहमी सांगत असतात की हे सरकार महिलांसाठी काम करणार आहे, महिलांचं सरकार आहे, या देशाच्या महिला रणरागिणी आहेत. मात्र त्याच महिलांची उपेक्षिता कशी आहे, त्याच महिलांची कामं केली जात नाहीत, त्याच महिलांना उपोषणाला बसावं लागतंय. म्हणजे याच्यापेक्षा दुर्भाग्य काय आहे या देशाचं. तर त्यांना विचारूया. ताई, आपलं BKP मराठीमध्ये स्वागत आहे. नमस्कार. तर आपलं सर्वप्रथम नाव सांगा. राजश्री मच्छिंद्र पवार, ग्रामपंचायत सदस्य रेडा. रेड्याच्या तुम्ही ग्रामपंचायत सदस्य. तर उपोषणाला कधीपासून बसलाय तुम्ही? सकाळी 9-10-11 वाजल्यापासून बसलो. सकाळी 11 वाजल्यापासून उपोषणाला बसलाय. तर तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत त्या जरा सांगा. आमची शेळीपालनची प्रकरण केलेली आहे ती मनोरेगामधून. तर ते आज जवळजवळ 3 वर्ष झालं. हे आज करतो उद्या करतो म्हणून हे काम पेंडिंगच ठेवत गेले. मग आता माझं सगळं परत एक मिनिट नाही असू द्या, सांगा. मंजूर झालेलं आहे ते सांगा. जे मंजूर नाहीत त्याबाबत सांगा. तुमचे जे काही प्रकरण मंजूर नाहीत किंवा तुम्ही जे ह्या सगळ्या महिला घेऊन बसलेल्या आहेत, तर त्या महिलांची सुद्धा प्रकरण झाली नसलेली काय महिलांची? नाही, सगळ्याच महिला, माझ्या सगळ्यात तालुक्यातल्या महिलांचे कुणाचीच प्रकरण झाली नाही ती. जर एवढ्या महिला प्रकरण दिलेली असताना आज 3 वर्ष झालं आज करतो उद्या करतो म्हणून हे काम पुढे ढकलत नेलं. BDO साहेबांना पण आम्ही किती वेळा तरी भेटलो, साहेब करा. मग साहेबांनी फक्त सांगायचं की हे करतात आणि हे ढकलतात. म्हणजे त्यांना माहिती, आता ते त्यांना बोलवून काय सांगत असतील ती माने सर आणि ते दोघं बसून माने सरांना सांगतात, ते माने सर करतात नाही करतात माहित नाही. आणि परत त्यांचा काय विषय होतो ते आपल्याला माहित नाही. आपल्याला फक्त सांगितलं जातं ठीक आहे मग ताई तुमच्या 8 दिवसात होईल, 10 दिवसात होईल. मग त्याच्यानंतर 8 आणि 10 दिवस म्हणता 3 वर्ष झाले बघा या प्रकरणाला. एकही प्रकरण मंजूर केलं नाही आजपर्यंत आणि एकही कुठल्याच महिलांना त्याचा लाभ मिळाला नाही. बघा आता सहनशीलता महिलांची किती असते. आज जी लहान वय बघा त्यांचं किती आहे. त्या कुठनं आले त्या आठवड्यातनं 2 ते 3 चक्र इथं घालतात तरी पण आमची प्रकरण मंजूर होत नाही. आणि वरिष्ठ अधिकारी जे आहेत आता BDO साहेब, आता ही त्यांना आम्ही निवेदन दिलं होतं किती 7 दिवसापूर्वी दिलं होतं की आमचं उपोषण आहे बघा. मग वरच्या लेवलला शिवसाहेबांना पण दिलेलं. जर त्यांनी आज इथं थांबायचं काम होतं त्यांचं सकाळपासून, आज ती रजेवर आहेत का कुठे गेल्यात का पालखीचं कारण सांगतात माहित नाही आम्हाला. पालखी कालच गेली, पालखी ती गेलेली सगळ्यांनाच माहित आहे, पण ह्यांचं काय पालखी मागाय माहित नाही आपल्याला. मग आज इथं सकाळपासून महिला बगर आणा पाण्याच्या बसलेल्या आहेत त्या. जर ह्यांच्या आज इतकं महिला बसून जर त्यांची दखल घेत नसेल तर दुर्दैवच म्हणावं ना या महिलांचं किंवा या शासकीय लोकांचं. बरोबर आहे. सरकार जे सांगतंय, देवेंद्र फडणवीस जे सांगतायत की महिलांना सक्षमीकरण करायचंय, आपल्याला महिला सक्षमीकरण झाल्या पाहिजे आपल्या राज्यातल्या, परंतु अधिकाऱ्यांकडूनच ह्या सगळ्या गोष्टीला हडताळ फासला जातोय का? 100% होतोयच. तर अधिकारीच काम करत नाही ती. शिवसाहेब पण तसेच करतात. म्हणजे मला सांगा ह्या दोघांना पण मी तर म्हणते शिवसाहेबांना बी आणि आपले BDO साहेब इथले ह्या दोघांना पण निलंबित करावा. जर महिलांचा आदर करत नसतील, महिलांचं काम त्यांना करता येत नसेल तर त्यांनी खरंच इथं राहू नये, त्यांना खरंच निलंबित करून टाकावा. ही माझी शासनाला खरंच विनंती आहे.
आपल्या ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय मागण्या आहेत त्या निवेदनामध्ये? तर आपण बरंच लिहिलंय, निवेदन पाठवलेलं बी दिसतंय सगळीकडं. मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी इंदापूर, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना पाठवलेलं आहे. तर ह्याच्या व्यतिरिक्त काय मागण्या आहेत अजून? मी तेच ह्याच्या मागण्या एवढ्याच आहेत त्या, पण ही अजून पण दखल घेतली नाही. म्हणजे मी ह्याच्या मागे पण पत्र व्यवहार केला होता, 2 महिन्यापूर्वी केला असेल. 2 महिने झालं त्या पत्राचं उत्तर मला आलं, ह्यांना आलं का माहित नाही मला साहेबांना. तरी पण त्याच्यावर त्यांनी दखल घेतली नाही. जेणेकरून जड काम मंजूर असतात, नुसतं सांगते तुमचं मंजूर झालंय, तुमचं सगळं झालंय. अरे पण झालंय कुठं? तुम्ही नुसतं कागद दावताय. आता पण तुम्ही घेऊन येताय की आम्ही तुमच्या 8 दिवसात करून 5 दिवसात करू. आणि तुम्ही 3 वर्ष मग काय केलं आजपर्यंत? इतकं जर महिलांचं रक्त आठवूस जर तुम्ही करता, अरे तुम्हाला त्यांच्या हाई लागणार आहे महिलांची, एवढं ध्यानात ठेवा. आणि उपोषणाला बसलाय म्हणून अधिकारी काहीतरी पत्र घेऊन आले, हो, पण 3 वर्ष झालं साधं डोकून बघितलं नाही बघितलं नाहीच ना, लक्षात दिलं नाही. मग 3 वर्ष नाही दिलं म्हणून तर आज महिला येऊन इथं बसल्यात ना. महिला आज त्या हक्कासाठी लढतात. आणि ही लाडकी बहीण म्हणतात, महिलांना सुरक्षा द्यायचं म्हणतात, महिलांची कामं. अरे कुठं आहेत कामं? निवडणुकीपुरती लाडकी बहीण होती, आता दोडकी बहीण झाली. निवडणुका झाली, लय डेंजर झाली, सगळ्यांची डेंजर महिला झाली. आजी पण उपोषणाला बसल्यात. आजी, तुमचं वय किती आहे? 70 वय आहे तुमचं. आजी, तुमचं किती आहे? 65 वय आजींचं. हे आजींचं 70 वय आहे. आणि तुम्ही उपोषणाला सकाळपासून बसलाय? सगळे सकाळधर नाही. तुम्ही काय सांगाल, प्रशासनाला काय विनंती कराल? म्हणजे बघा, राज्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, ते सांगतात की लाडक्या बहिणीत माझ्या सगळ्या, आणि लाडक्या बहिणींनी निवडणुकीच्या काळात राख्या बांधल्या देवेंद्र फडणवीसला, एकनाथ शिंदेना. मात्र मग आता दोडक्या बहिणी झाल्यात का, त्यांची कामं केली जात नाही. काय सांगाल तुम्ही फडणवीस साहेब? हीच कामं करण्याचे, बरोबर आहे, हीच कामं केली पाहिजे. ते अजून कोण आहे का बोलणार? बोलतय का कोण? 2.5 वर्ष झालं, 3 वर्ष झालं आम्ही हे प्रकरण केलंय. आम्हाला काय त्याचा हाय का लाभ? काय आहे का? आमच्या पत्र एवढी चिठ्ठी पण नाही त्यांची, झालंय म्हणून तुमचं काम. चक्र मारून पाहिजे. पंचायत समितीला किती वेळा आला तुम्ही इकडं? आठवड्यात नाही, एकदा 2दा येतोय आम्ही. 3 वर्ष झालं चक्रा मारताय, हो मग. आणि अजून तुमच्या प्रकरणाचं काहीच केलं गेलं? काहीच केलं नाही त्यांनी. आता नाही प्रशासनाने केलं तर काय करायचं मग ठरवलं? नाही केलं तर नका करा ना. आता काय त्यांच्यावर काय आपलं अधिकार आहे का? करायलाच पाहिजे. मग आता सकाळ बसले, कोणी विचारलं का इथं तुम्ही आलाय कशाला, पाणी प्याला का नाही, चहा घेतला का नाही, तुम्ही जेवला का नाही? कुणाचं विचारायचं काम आहे? अधिकाऱ्याचं विचारायचं काम आहे. हाय का नाही? तालुक्याचा आमदार दत्तामामा भरणे आहेत आपले, हा, त्यांचं दुर्लक्ष आहे तालुक्याकडं. होय की. तर या सगळ्या महिला उपोषणाला बसलेल्या आहेत. हा तालुका म्हणजे राज्याचे कृषी मंत्री, कॅबिनेट मंत्री दत्तामामा भरणे यांचा तालुका आहे. आणि त्याच तालुक्यातल्या महिलांना उपोषणाला बसावं लागतंय. आणि सकाळपासून अक्षरशः म्हणजे विशेष आहे, एकही अधिकारी कोणीच विचारायला यांना आलं नाही सकाळपासून की तुम्ही का उपोषणाला बसला, काय नाही. आता कुणीतरी आलं होतं इथं बातमी करणार आहेत म्हटल्यावरती अधिकारी कोणतरी धावत पळत आले, पण ते नॉमिनल पत्र घेऊन आले काहीतरी वाटतं. ते पण पत्र तुम्ही घेतलं नाही ना? नाही घेतलं पत्र. कसं घेऊ मी पत्र? कारण मला 3 वर्ष असंच कागद दाखवत बसल्यात ना. मग त्यांच्यावर असा मी आता कसा विश्वास ठेवू शकते लगेच? म्हणजे फक्त उपोषण मध्ये उठून जावं म्हणून ती काहीतरी कागद घेऊन आलेत त्याला. ठोस असा काही निर्णय नाही घेतला? नाही घेणारच नाही. कारण का, आमच्या महिला, जर महिलांचा त्यांना आदरच करता येत नाही, अरे मग तुम्ही आधीच सांगायचं ना तुमची प्रकरण करू शकत नाही म्हणून. करतो म्हणून का घेतली तुम्ही कागद हातात आमची? आणि भरणे मामाकडे गेलता का, तालुक्याच्या आमदाराकडे? काय गरज आहे मामांकडे जायची? काम जर हितले इथं होत असतील तर मामाकडे जायची गरजच नाही. आणि गेलं तरी काय काम होणार आहेत? आता इथली प्रशासन एवढं जर घाबरतच नसतील, ही कुणाला तरी ह्यांच्याच घरचा माल आहे, ह्यांचाच, ही काय म्हणते ती राजा बोलंदल आलं प्रशासन आहे, हा, त्यांना त्यांचाच पुढं करायचं असेल, महिलांचं ऐकूनच घ्यायचं नसेल तर त्यांना काय बोलून उपयोग आहे? मामांना तरी किंवा कुणाला तरी बोलून काय उपयोग आहे? आणि मामाला बोललं तरी काय होणार नाही हे पण माहिती आहे आपल्याला. तुम्ही गट विकास अधिकाऱ्यांना भेटले का? पंचायत समितीच्या अधिकाऱ्याला लय वेळा भेटली, लय वेळा. म्हणजे ऐका, मंदिरात माणूस जाणार नाही एवढ्या वेळा ह्या पंचायत समितीत राजश्री पवार येते. ध्यानात ठेवा, पाय चपल्या झिजल्या,
तिसरं चौथं जोड आहे माझ्या चपलीचं. बर बर पण ह्याला घाम फुटला नाही आजपर्यंत. तुम्ही निवेदन दिल्यानंतर कोणी आलं का? नाही कुणी आलं, कुणी नाही. संपर्क झाला एकदा माने सरांचा की मी करतो, तुम्ही नका बसू, एवढं फक्त सांगितलं होतं फोनवर. पण मी त्यांना डायरेक्ट सांगितलं होतं आमची प्रकरणं तुम्ही पहिला हप्ता सोडा, तेव्हाच आम्हाला कळेल की तुम्ही आमची प्रकरणं मंजूर केली. ती तुम्ही मंजूर केली ती ती योजना कशी आहे ती तरी थोडं सांगा. म्हणजे तुम्ही जी योजना मनरेगा मधून योजना होती आमची. कसं आहे ते पहिला हप्ता म्हणजे कशी आहे ती योजना समजावून सांगा. ती मंजूर केली नंतर म्हणजे माझी तर मंजूर झाल्यानंतर पहिला हप्ता दिला जातो. हा पहिला 4-4.5 हजाराचा काहीतरी हप्ता येतो अकाउंटला. आता मी पण पहिल्यांदा केली. माझ्या स्वतःचं प्रकरण आहे, माझ्या गावातल्या महिलांचं प्रकरण आहे, ही माझी समाजसेवा आहे. ही स्वतःसाठी मी भांडत नाही किंवा मी इथं उपोषणाला बसली, ही स्वतःसाठी बसलेली नाहीये. हे लक्षात घ्या पहिलं महत्वाचं. महिलांचा सगळं माझ्या गावातल्या फक्त महिला तालुक्यातल्या महिलांचं प्रकरण व्हावं. आता जर समजा आता प्रशासनानं उडवाउडवीची उत्तरे दिली आणि बीडीओ साहेब जर नाहीच आले, आता कसं आहे सरकारी अधिकारी हे निगरगट्टा अधिकारी झालेले आहेत. आपण पाहतोय सरकारी व्यवस्था कशी झालेली आहे, म्हणजे ते कुणाला जो मानत नाही. आज आमदार खासदारांचं ऐकतात पण परत त्यांना सुद्धा ते जो मानणार नाहीत. मग आता जर तुमचं नाहीच ऐकलं तर पुढे काय पर्याय? आम्ही उठणारच नाहीत ना. आणि मग ही तर जर नाही आमच्या आता ही झाल्या मागण्या पूर्ण तर मी हायकोर्टात जाणार आहोत. यांच्या विरोधात निलंबित करावं. निलंबित करावं म्हणून कोर्टात जाणार आहे. हे आम्ही आमचं निवेदनच तसं आहे. बर बर नाही वाचलं मी निवेदन. तर तुमची उल्लेख केलेला आहे. तुमची मागणी गट विकास अधिकारी आपल्या पंचायत समितीचे त्यांना निलंबित करावं, काम करत नाहीत म्हणून, आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आहेत तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी, जाणीवपूर्वक हे टाळाटाळ करतायत अशी मागणी. तर अजून दुसऱ्या काय मागण्या आहेत का? काय नाही, एवढ्याच मागण्या. अहो इथं महिलांना फक्त असं येऊन तुम्हाला नसेल काम करायची तर तुम्ही नका करू, सांगा त्या महिलेला की बाबा तुझं हे काम होऊ शकत नाही. पण त्या महिलेला विनाकारण इथं चक्रा घालायला लावायचं हे चुकीचं आहे त्यांचं. जर होत नसेल, होतंय तर हो किंवा ना, म्हणून एवढ्या 2 गोष्टी त्यांनी सांगाव. पण होतंय तुमचं, करतो मंजूर, टेन्शन घेऊ नका असं म्हणून उगविना 3 वर्ष महिलांना नका तुम्ही तकू. अरे महिलाला 50% आरक्षण दिलंय म्हणताय, काय त्या महिलेला 50% आरक्षणाचा फायदा आहे मला सांगा. आज जर तिच्या रक्ताचं पाणी करून इथं सकाळपासून बसून जर ती त्रास तिला होत असेल आणि ह्यांना दयामाया फुटत नसेल, घाम फुटत नसेल ह्यांना, तर काय उपयोग आहे असल्या अधिकाऱ्यांचा इथं? काम करा नाही तर खुर्च्या खाली करा म्हणा. तर या होत्या आपल्या सोबत राजश्री पवार, या रेडा ग्रामपंचायतीच्या चालू सदस्य आहेत. तर त्यांच्या ह्या सगळ्या सहकारी आहेत महिला. अनेकांची कामं झाली नाही म्हणून त्या सुद्धा महिला इथे येऊन बसलेल्या आहेत. तर त्यांच्यासोबत अजून दुसऱ्या सुद्धा महिला उद्यापासून त्या आंदोलनामध्ये बसतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. प्रशासनानं या सगळ्या प्रकरणाची, तसंच इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तामामा भरणे यांनी या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे आणि ज्या महिला सकाळपासून उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांच्या जो पण काही प्रश्न असेल तो सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि बीडीओला आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना सूचना दिल्या पाहिजेत आणि तरच खऱ्या अर्थानं इंदापूर तालुक्याची कामं मार्गी लागतायत असं आपल्याला दिसेल. अन्यथा फक्त ठेकेदारांसाठी रस्त्यांची कामं मंजूर करून आणायची, त्याच रस्त्यावरती पुन्हा रस्ता, परत रस्ता, म्हणजे 2014 पासून एकाच रस्त्यावरती 6-7 वेळा बिलं काढली गेलेली आहेत. तर अशा कामांना प्राधान्य दिलं जाऊ नये. महिलांच्या कामांकडे सुद्धा बारकाईने लक्ष दिलं पाहिजे असंच या सगळ्या महिलांची विनंती आहे. दुसरं काय सांगायचं? अधिकाऱ्यांचं फक्त कसं आहे, जिकडे खोबरं मिळेल ना तिकडे चांगलं हे चाललंय अधिकाऱ्यांचं काम फक्त. मग आम्ही काय खोबरं दिलं नाही असं वाटत असेल त्यांना, म्हणून काम नाही म्हणायचं. तर त्यांचा सरळ आरोप सुद्धा आहे सगळ्या प्रशासनावरती. जर काय दिलं गेलं, 2-5 रुपये जर अधिकाऱ्याला दिलं तरच अधिकारी कामं करतात असा सुद्धा त्यांचा आरोप आहे. आणि याची गांभीर्यानं दत्तामामा भरणे यांनी दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना कराव्या, तसंच त्यांचं काम करावं अशीच या सगळ्या महिलांच्या वतीनं विनंती आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सौम्य भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.